प्यारे बच्चों, a very warm welcome in the beautiful morning of Success Science Academy. Today we are going to learn our second application of differentiation. किती सज्जन आणि गुड टीचर वाटतो मी. हा. प्यारे बाल मित्रों, डेरिव्हेटिव्ह ऍज अ रेट मेजर. पहिलं आपण काय पाहिलं की त्या डिफरन्शिएशनचे ऍप्लिकेशन पहिलं आपण जॉमेट्रीला पाहिलं कसं की कुठल्याही कर्वची टॅन्जंट आपण आपल्या कर्वचा डेरिव्हेटिव्ह काढल्याच्या नंतर तिचा स्लोप देत होती. आय रिपीट, कर्वचं इक्वेशन दिलं, dy बाय dx काढायचा आणि तो त्या टॅन्जंटचा स्लोप देत होता. हा होता फील्ड. मग ती टॅन्जंट आडवी असेल स्लोप 0, उभी असेल तर स्लोप इनफायनाईट, अशी तिरकी असेल, डिपेंड आहे ना, ॲक्यूट, ऑप्ट्यूज कोणत्या क्वाड्रंट मधून चालली तसं एक सम होतं. सो बरेचसे समस जी लेवल असतो भरपूर समस आहेत. इनफॅक्ट खूप चांगल्या लेवलची प्रॅक्टिस आपण तुम्ही सर्वांनी अजून केली पाहिजे. होमवर्कच नाही करत तर सर ती प्रॅक्टिस कुठे करणार. सेकंड ऍप्लिकेशन वी आर गोइंग टू लर्न इज डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. ओके, डेरिव्हेटिव्ह ॲज रेट मेजर. नवीन काहीच नाहीये, काहीच नाहीये. हे आपल्याला ऑलरेडी फिजिक्स मध्ये आपण क्लास 11 पासून चाललंय. ओके बेटा, डेरिव्हेटिव्ह ह्या शब्दाचा अर्थच रेट ऑफ चेंज ऑफ वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अदर. हे मी तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवतानाच दिला होता. डेरिव्हेटिव्हचा अर्थच काय बच्चा? रेट ऑफ चेंज ऑफ वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अदर. मी पळालो बस तू भाग 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 मिल्खा. जसं सक्सेस आपल्यापासून दूर पळतं, आपण मागे सक्सेस पुढे, आपण सक्सेसच्या मागे. प्यारे बच्चों, व्हॉट हॅपन्स इज वी आर रनिंग आणि किती वेळ पळालो तर तुम्ही म्हणाल सर रेट ऑफ चेंज ऑफ युअर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, व्हेलॉसिटी वगैरे आपण केलेले ऑलरेडी. अरे बेटा असं नो. सो इफ देर इज मॅटर ऑफ व्हेलॉसिटी, जे आपल्याला माहिती आहे त्या फॉर्म मध्ये आपण घेऊ. फील देतो वेगवेगळ्या प्रकारचा. ओके बेटा. सपोज हा एखादा पर्टिक्युलर पर्सन आहे, चिक 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 असा पळाला तो. ठीक आहे. सो तो जे पळाला तर बेटा त्याचं ते यस काय डिस्प्लेसमेंट घेतो ना आपण. व्हेलॉसिटी इज व्ही, आहे की नाही? आणि तुम्ही काय म्हणता व्हेलॉसिटी व्ही इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. अर्थात त्याची डेफिनेशन लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एस, आपण त्यात काही पडत नाही. आय एम सिम्पली राइटिंग की बेटा व्ही इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. प्यारे बच्चों, सपोज डिस्प्लेसमेंट ॲज अ फंक्शन ऑफ टाइम दिलं, डिस्प्लेसमेंट ॲज फंक्शन ऑफ टाइम. आपण नाही का डेरिव्हेटिव्ह अख्खा चॅप्टर सोडत असताना वाय ॲज अ फंक्शन ऑफ एक्स घेतला, तर डिस्प्लेसमेंट यस ॲज अ फंक्शन ऑफ टाइम घेऊ आपण. ओके, दिलेलं असेल काही सम मध्ये. सो बाल मित्रांनो, सपोज इट इज गिवन ॲज 5t क्यूब मायनस 4t स्क्वेअर प्लस 7 असं मला दिलं. डिस्प्लेसमेंट ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. आणि मला बोलले की व्हेलॉसिटी फाइंड 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 velocity at 2 सेकंड. 2 सेकंदाला व्हेलॉसिटी काढा. डिस्प्लेसमेंट टाइमचं फंक्शन दिलं. ओके गुरुजी, मला माहिती आहे बच्चा व्ही इज डी एस बाय डी टी. म्हणजेच काय प्यारे बच्चो, डी बाय डी टी ऑफ यस. यस काय हे काय उचलून टाकून द्या. सो 5t क्यूब मायनस 4t स्क्वेअर प्लस 7. आता डी बाय डी टी ऑफ 5t स्क्वेअर आपल्या मध्ये 5 इंटू टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3t स्क्वेअर. हे बघ -4 कॉन्स्टंट गुणिले टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t प्लस 7 बिचारा कॉन्स्टंट आहे, त्याचा कार्यक्रमच झाला. ओके, इट विल नॉट चेंज दॅट सो इट्स डेरिव्हेटिव्ह 0. फायनल आन्सर इज 5 3 15t स्क्वेअर मायनस 4 दुने 8t. व्हेलॉसिटी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम आली बाल मित्रांनो. व्हेलॉसिटी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम आली. परंतु मला ते काय म्हणतायत फाइंड व्हेलॉसिटी ॲट 2 सेकंड. 2 सेकंदाला किती व्हेलॉसिटी असेल, तर
माझ्या लाडक्या बालमित्रांनो, v at t is equal to 2 seconds is equal to 15. क्लिअर आहे बेटा? टी ची जागी काय टाकला? 2 टाकला. दिस इज इक्वल टू 15. अच्छा, 20 दुने 4, 15 चौक 60 वजा 8 दुने 16 अँड द फायनल आन्सर इज 60 मधून 16 गेले. बोला बोला बोला. 44 इफ आय एम नॉट रॉंग. आणि ही असते मीटर पर सेकंड फिजिक्स मध्ये. इथं युनिट पर सेकंड घेतो आपण. इथं काही माहित नाहीये. सो मीटर पर सेकंड लिहायचं बेटा. सवय लावायची युनिट पर सेकंड. एक्झामिनर मार्क देणार नाही, अर्धा मार्क देणार नाही शेवटी. युनिट पर सेकंड, फक्त टाइम सेकंड मध्ये लिहायचं, कारण तो दिलेला होता मीटर मध्ये नाही. मीटर का सेंटीमीटर काहीच माहित नाही. यू आर सपोज टू राईट लाईक दिस. क्लिअर आहे बच्चा? अच्छा, समजा ते बोलले फाइंड व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन ऍट 2 सेकंड. काय बोलले? फाइंड व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन ऍट 2 सेकंड. तर बेटा बघा, लक्ष दे. डिस्प्लेसमेंट ॲज अ फंक्शन ऑफ टाइम दिलेला होता, राईट? आता वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग ऍक्सलरेशन. ठीक आहे. सो बेटा व्हेलॉसिटीची कॉन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, ऍक्सलरेशनची सुद्धा कॉन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. ऍक्सलरेशन इज नोटेड बाय छोटा आहे. तुमच्यापैकी कोणाला ऍक्सलरेशन माहित नाही राव? ए इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. मी सगळं अज्युम करून चाललोय, बारीक बारीक गोष्टी त्या सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. ए इज डीव्ही बाय डीटी, म्हणजेच बाल मित्रांनो डी बाय डीटी. व्ही काय? व्ही हे काय? व्ही याला 1 म्हणू आपण. बघ ना काय आला? 15t स्क्वेअर मायनस 8t. 15t चा स्क्वेअर मायनस 8t विच इज इक्वल टू 15 गुणिले टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t वजा 8 गुणिले डेरिव्हेटिव्ह टी इज 1. ओके, इंटू सिंपली 1. सो प्यारे बाल मित्रों, माई एक्सेलरेशन विल बी 15 दुने 30t मायनस 8. एक्सेलरेशन ॲज अ फंक्शन ऑफ टाइम आला. ऍक्सलरेशन ॲज अ फंक्शन ऑफ टाइम आला. ते म्हणतात ऍक्सलरेशन ॲट 2 सेकंड. तर आपल्याला माहिती आहे की त्याच्या सफिक्सला लिहायचं. कधी पाहिजे मला? 2 सेकंदाला पाहिजे. विच इज इक्वल टू 2 टाकून दे ना. 30 गुणिले 2 वजा 8. 30 दुने 60 मधून 8 गेले 52. मीटर पर सेकंड स्क्वेअर नाही म्हणायचं, युनिट पर सेकंड स्क्वेअर. स्क्रीनशॉट घेऊन फटाफट यस टाइप करा and show me that you guys have understood this. Come on. If there is any difficulty, you may please ask me the difficulty. I'm waiting for your reply. Have you got feel of derivative as a rate measure? बोला. ह्याच्यात असं तर कोणी नाही. बारीक तोंड करून बसलाय. घाबरण्याची काही गरज? गणेश देव माणसा, तुला हे समजलंय का? नाही मी रिपीट करतोय बघ, आपल्या क्लासमध्ये कोणी टेन्शन मध्ये बसायचं नाही. आकांक्षा, अनमोल, गणेश, कल्याणी, सोहम, वेदांत सायलेंट किलर, शांत बसून त्याला ती पबजीची सवय डिश. 15 आहे का? 5 आहेत. 15 आहे. 15 इट इज 15. 15t स्क्वेअर आहे ना, हे काय? 15t स्क्वेअर. ठीक आहे. सो व्हेरी बेसिक थिंग, नथिंग न्यू. वेगळा फील घेऊ आपण जर आता. वेगळा म्हणजे खूप चांगल्या लेवलचे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे पुढे सोडवायचे आपल्याला. तर प्यारे बच्चों, डेरिवेटिव्ह ॲज अ रेट मेजर. बघ, रेट ऑफ चेंज ऑफ वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अदर. ओके. हा. सो बालमित्रांनो, एक व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अदर. थोडं स्वतः डोकं लावा, स्वतः विचार करा. कोण फिरतंय कोणाच्या रिस्पेक्टने? कसंही घेऊ शकता ना, म्हणजे वेळ कॉन्स्टंट ठेवा. अख्ख्या फिजिक्स मध्ये विथ रिस्पेक्ट टू टाइम असतं. काय काय पलतं विथ रिस्पेक्ट टू टाइम? तुमच्या घड्याळाचा काटा पलतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. तुम्ही स्वतः पलता, तुमची गाडी पलते विथ रिस्पेक्ट टू टाइम. आहे की नाही? समजा तुम्ही फुगा फुगवताय,
सो द बलून सपोज स्पिरिकल आहे, तर फुगवताना तुम्ही त्याची रेडियस वाढवताय विथ रिस्पेक्ट टू टाइम, किंवा हवा सोडली, फोडायचं नाही त्याला, हवा सोडली हळू हळू हळूहळू, तर त्याची रेडियस काय व्हायला लागली, डिक्रीज विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याचा सरफेस एरिया डिक्रीज विथ रिस्पेक्ट टू टाइम. अच्छा, पुन्हा फुगवताना सरफेस एरिया इन्क्रीज व्हायला लागला विथ रिस्पेक्ट टू टाइम, आहे की नाही? अच्छा, अजून काय काय म्हणू शकतो आपण? समजा वाळू, लहानपणी कोण खेळलं नाही तुमच्यापैकी? वाळू वाळू वाळूमध्ये घरटं करणे, वाळूमध्ये कोण करायचा? कोण कोण नाही खेळलं तुमच्यापैकी? वाळूचा असा कोण केला असेल? नसेल केला तर मग आता काय केलं तू नेमकं? आहे की नाही? वाळूचा असा कोन केला तुम्ही मस्तपैकी. आणि मग त्या कोनचा जर का मी तुम्हाला व्हॉल्यूम विचारला, सरफेस एरिया विचारला, तर बेटा तुम्ही बनवला, याचा अर्थ तो काहीतरी बनत हळू बनत चालला ना? अरे येस ओर नो बेटा? समजा तेल घेतलं असेल तुम्ही, रॉकेल विकत घेतलं असेल, किंवा फील घ्या की एखाद्या कोनमध्ये तुम्ही ते हे करताय, ऑइल पोर करताय सपोज. कुठलंही एक्झाम्पल घे, तर तो हळू भरत चालला. येस ओर नो? हां. सो रेट ऑफ चेंज ऑफ एनी वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अदर, हेच तर आपल्या न्यूमेरिकल्स मध्ये सोडवायचे, की बलून आहे, दॅट आर इज इन्क्रीजिंग डी आर बाय डी टी, व्हॉल्यूम इज इन्क्रीजिंग डिक्रीजिंग. डिक्रीजची घेणं नाही आपल्याला, फक्त चेंजची घेणं आहे. रेट ऑफ चेंज ऑफ एक व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू सम अनदर व्हेरिएबल. शुरू किया जाए, प्रैक्टिस को शुरू किया जाए. एक्सरसाइज 2.1. And in this, मला वाटतं पहिले 6-7 क्वेश्चन्स आपले आपले म्हणजे माझे, सागरचे झाले होते. बाकीच्यांचे देवाला मिळाले. क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर कुठे गेला? सापडला. लेट मी टेक क्वेश्चन नंबर 7th. भारी क्वेश्चन आहे. which was asked in your board exam. 7th question. A particle moves along a particle. बरेच जण क्वेश्चन कळत नाही म्हणून घाबरतात. A particle moves along curve y is equal to x square plus 2. Find points on curve at which find points on curve at which y coordinate is changing 8 times. Y coordinate is changing 8 times as fast as x coordinate. सीईटीच्या एका एक्झाम्पल मध्ये, बालमित्रांनो प्लीज नीट लक्ष द्या आणि नोटबुकच्या टॉपला चॅप्टरच्या हेडिंगच्या तिथे ही गोष्ट लिहून ठेवा की व्हेनेवर युअर पॉइंट इज एक्सप्रेस्ड, बेटा लक्ष दे, एक्स आणि वाय 10वी पासून तुम्हाला सवय आहे. तर यातल्या एक्स ला बोलतात ऍब्सिसा. काय बोलतात बेटा? ऍब्सिसा. हा जो तुमचा एक्स कोऑर्डिनेट आहे, हा जो एक्स कोऑर्डिनेट आहे. 7th क्वेश्चन सर काल घेतले ना बाकीचे आपण, येड्या तू लेक्चरच नाही पाहिलं रेकॉर्डेड, आणि मी पण हे चेक नाही केलं तर रेकॉर्डेड पाहिलं का नाही. हा जो एक्स आहे त्याला बोलतात ऍब्सिसा, आणि हा जो वाय आहे त्याला बोलतात ऑर्डिनेट. काय बोलतात? ओके, ऑर्डिनेट. ऍब्सिसा अँड ऑर्डिनेट. लक्षात ठेवा. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे ऍब्सिसा, वाय कोऑर्डिनेट म्हणजे ऑर्डिनेट. मला काय सांगितलं की एक कर्व आहे 6y इज इक्वल टू इन दिस वे. ठीक आहे. फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व. काय करायचं बेटा? मला पॉइंट काढायचा आहे. ऍट विच y कोऑर्डिनेट इज चेंजिंग 8 टाइम्स ऍज फास्ट ॲज x कोऑर्डिनेट. काही अडचण नाही. जो दिलेला कर्व आहे तो एकदा लिहू आपण. 6y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2. डेरिव्हेटिव्ह घेऊ. 6 कॉन्स्टंट आहे बेटा. y चा डेरिव्हेटिव्ह
dy by dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा 2x प्लस 2चा 0. ह्यातनं मला dy by dx भेटेल. येस सर. बेटा dy by dx विल बी x अपॉन 3. अरे बे बेत्रिक 6 x अपॉन 3 इफ आय एम नॉट रॉंग. क्लिअर आहे. 6 into dy by dx. ओके सर. आता बघ इथे मला म्हणतायत माय y कोऑर्डिनेट, बघा लक्ष दे, y कोऑर्डिनेट इज चेंजिंग, बदलतोय. रेट ऑफ चेंज ऑफ वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अदर. बघ 8 times as fast as x कोऑर्डिनेट. म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x है की नाही. रेट ऑफ चेंज ऑफ y मी लिहितो बाय गिवन रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x किती आहे बेटा. 8. आर यू अंडरस्टँडिंग. So can I equate this 1 and 2? All right. So equate 1 and 2. बघ इथं टँजंट बिंजनचा संबंध ऍक्च्युअल मध्ये आला नाही. अर्थात आहे तो फील्ड डायग्रॅमॅटिकली, बट हिअर कर्व दिला, डिवाइड एक्स काढला, कॉन्सेप्ट वापरली, रेट ऑफ चेंज ऑफ वन वेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अदर, डिवाइड एक्स इज 8. सो प्यारे बच्चों x by 3 is 8, 8 3 24, 1 साला 24. याला आपलं हिरो इक्वेशन म्हणायचं, स्टार इक्वेशन. पुट इन स्टार. जसे आपली स्लीपिंग स्टार्स आहे, रोहित आहे, तेजस आहे की नाही, त्यांच्यासारखे स्टार आहे, हिरो आहे. एक्स इज इक्वल टू 24 उचलून टाकून दे. सो 50 6y इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू 24 चा स्क्वेअर प्लस 2. ओके 24 चा स्क्वेअर पाठ पाहिजे राव. गुरुजी जी माने जिनियस. 24 चा 576 आहे, चुकीचा तर नाही ना. 578. चेक कर रे, चेक कर. मी चुकलो, सगळे चुकायचे. प्रॅक्टिसने मला आपलं वाटलं म्हणून दिलं पाठवून मी. चला 6 ने भाग जातो का. नाही जाणार. सर तुम्हाला कसं कळलं. असंच 3 ने जाईल. 3 दुणे 6, 3 एक 3 कसं बघणार आहोत. 7 5 12 आणि 8 20. 3 ने पण कुठं जातो राव. काही बोलता तुम्ही. 2 ने जातो ना. बेत्रिक 6, बेहित नाही 4, बे 8 16, बे 9 18. नाही तर मग परत तो साहिल, लेजंड फॉर अ रिझन. बाबा कारखिले मिस्टेक. चला स्क्रीनशॉट थांब. पॉइंट. So therefore, discount. The point is x, y. So 24, 289 upon 3. Screenshot घ्या. Done. Get Hank. Is there any अडचण? क्लिअर आहे. व्हेरी इझी, व्हेरी इझी. नवीन काहीच नाही, एकदम मस्त ती कन्सेप्ट आहे. फक्त तिकडे तरी टँजंट बिंजंट राडा होता. इथे फक्त रेट ऑफ चेंज ऑफ वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अदर, बस संपलं. एवढ्याच कॉन्सेप्टवर आपल्याला सगळे सम सोडवायचे. घाबरण्याचं काही कारण नाही. फील द्यायला मी आहेच. किती मोठं सम असू दे, एकदम मस्त पैकी ते कसं ग्रॅप करायचं. माझ्यासोबत सगळ्यांनी फक्त कॉन्सन्ट्रेट करा. बाबा कारखिले आपके लिए लेके आए हैं एक से एक बढ़िया न्यूमरिकल्स. मॅथ साठी मी तुम्हाला नेहमी सांगितलं की जरा आपल्या बोर्ड लेवलचे जे न्यूमरिकल्स मी शिकवतो यावरती जरा कॉन्सन्ट्रेट करा. क्वेश्चन समजून घ्यायला शिका. बरोबर चांगल्या लेवलचे सम्स आपल्याला सुटतात. नेक्स्ट क्वेश्चन वी आर हॅव्हिंग. मॅक्झिमम क्वेश्चन घेणार मी, घाबरू नका. फक्त नोटबुक मध्ये हे लिहिण्याचं काम करा. मी सोडवतोय तशी प्रॅक्टिस करण्याचं काम करा. ए स्पेरिकल बबल इज एक्सपांडिंग. दिस इज 8th क्वेश्चन. Spherical bubble is expanding so that its radius is increasing. So that its radius is increasing at the rate of
0.02 centimeter प्रति second. At what rate is surface area increase? At what rate its surface area be increasing when? बरेच जण क्वेश्चन पाहिला का जीव सोडून देतात. काही घाबरण्याची गरज नाही. बाबा कारखेले जाणे मन की बात. आय कॅन अंडरस्टँड दॅट यू आर गेटिंग इट लिटल डिफिकल्ट. काही नाही राव. स्पिरिकल बबल आहे. स्पिरिकल बबल. सर इथं सर्कल झालं. घे 3D फील. ठुक 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 ठुक. आला की 3D फील. स्पिरिकल बबल आहे. एक्सपांड होतोय बालमित्रांनो. काही अडचण नाही सर. टिक 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 झाला आपल्या देखत एक्सपांड झाला. येस सर. So that its radius is increasing at the rate of cheek upon cheek. Rate of change of one variable with respect to other. बस एवढं आपलं वाक्य. एक की पॉइंट दिला मी तुला. चावी दिली एकदम खजिन्याची. कोण इन्क्रीज होतोय बच्चा? रेडियस. कशाच्या रिस्पेक्टने? वेळेच्या. बघणार आहोत. चिक 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 प्रति सेकंद विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेडियस इज इंक्रीजिंग. सो प्यारे बच्चों, मी असं लिहू का की dr by dt है की नाही, रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टाइम. बघ ना, 0.02 सेंटीमीटर पर सेकंड दिलंय. ऍट व्हॉट रेट? कोणत्या रेटने? इट्स सरफेस एरिया. बाल मित्रांनो, सरफेस एरिया ऑफ स्पियर डिनोटेड बाय एस 4πr². कोणाला माहित नाही राव. बुकलेट दिले मी, त्याच्या मागे हे सगळे दिलेले आहेत फॉर्म्युले. हे सगळे पाहुणे कलाकार दिलेत. सरफेस एरिया बी इंक्रीजिंग वेन रेडियस इज 5 सेंटीमीटर. ते काय म्हणतात, सरफेस एरिया, रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया की जेव्हा रेडियस 5 सेंटीमीटर असेल. ते काय म्हणतायत, ही रेडियस 5 सेंटीमीटर जेव्हा होईल तर रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया. सो बाल मित्रांनो, ds बाय dt गिवन लिहू का? गिवन, दिस वॉज गिवन बरं का. ds बाय dt इज इक्वल टू क्वेश्चन मार्क when r is equal to 5 सेंटीमीटर. चलो सोल्यूशन. बाल मित्रांनो, रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया विथ रिस्पेक्ट टाइम काढायचा. मला फॉर्म्युला माहिती आहे, यस इज इक्वल टू 4πr². इथे रेट ऑफ चेंज ऑफ फर्स्ट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अनदर, तर कोणाच्या रिस्पेक्ट नाही करायचं? टाइम. बघ ना, जे सेकंड आहे ते काय बेटा? विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो प्यारे बच्चों, डिफरन्शिएट नाही लिहिलं तरी चालतं, विथ रिस्पेक्ट टू काय? टी. मग यस चा डेरिव्हेटिव्ह ds बाय dt. 4π ही तर कॉन्स्टंट टर्म आहे बेटा. मग डी बाय dt ऑफ r². कारण r व्हेरिएबल ना, 4 आणि पाय दोघं कॉन्स्टंट आहे. व्हेरिएबल कोण आहे? r. सो विथ रिस्पेक्ट टू डी बाय dt ऑफ r². क्लिअर आहे? ज्यांना डेरिव्हेटिव्ह चांगली प्रॅक्टिस केली त्यांसाठी काहीच अवघड नाही. ds बाय, ज्यांनी नाही केली त्यांसाठी रेकॉर्डेड लेक्चर्स आर अवेलेबल. आणि तरी घाबरण्याचं कारण नाही. वन्स द ऑफलाईन लेक्चर गेट स्टार्टेड, माय असिस्टन्स अँड माय गायडन्स विल बी देअर फॉर सर्वसामान्य जनता. आपण एक्स्ट्रा बसून परत प्रॅक्टिस करू. काही घाबरण्याचं कारण नाही. 12 महिने करू आपण, पण परफेक्शन आणू. बिकॉज दिस इज सक्सेस सायन्स अकॅडमी. त्याच्या नावातच सक्सेस आहे आपल्या. 4π गुणिले डी बाय dt ऑफ r². कंपोजिट चेन रूल. r² चा डेरिव्हेटिव्ह काय बच्चा? 2r. जसा x² चा असतो 2x 2r. आणि r चा विथ रिस्पेक्ट टू टी. सो बेटा dr बाय dt. आता ds बाय dt काढायचं. dr बाय dt बघ त्यांनी दिला होता, रेडी आहे. r पण रेडी आहे. सो प्यारे बच्चो, दिस इज इक्वल टू 4 दुने 8. सो 8π r dr बाय dt अँड होपफुली आय एम हॅव्हिंग एव्हरीथिंग. 8 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 गुणिले r. हा जो पाय आहे ना, त्या पायला काय करायचं? पायच ठेवायचं. बिकॉज दिस इज नॉट फिजिक्स. ओके. 8π r इज 5 आणि तो जो रेट आहे तो 0.02. परत सांगतो, मॅथ मध्ये ते पाय तसंच ठेवायचं.
पार जीचं सम असेल MCQ मध्ये गरज पडली तर मग टाकायचं इज इक्वल टू 8 पंजे 40 40 गुणिले 0.02 बघा आता 40 दुने 80 आणि 2 डेसिमल मध्ये 0.8 सो 0.8 पाय चेक करतो परत एकदा 8 पंजे 40 40 गुणिले 2 80 2 डेसिमल 0.8 पाय सो बेटा लक्ष दे DS/dt युनिट नाही लिहिलं तर अर्धा मार्क भेटत नाही तुला बोर्ड एक्झाम रेट ऑफ चेंज ऑफ एरिया आता इथं सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे आपलं सेंटीमीटर आहे सो एरिया काय होईल सेंटीमीटर स्क्वेअर प्रति सेकंड फटाफट यस टाइप करा आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय इज एव्हरीबडी अंडरस्टँडिंग अरे बोलो तर बालमित्रांनो सरफेस एरिया ऑफ स्पिरिकल बलून स्पियर आहे सो बच्चा whenever you are getting a sphere you know this is the feel of the sphere है की नाही स्पियर आहे इन्क्रीज होतोय मग सारखं परंतु सरफेस एरियाचा रेट ऑफ चेंज दिला बरोबर का नाही सो मी गिवन मध्ये एकदा लिहितो फिजिक्स सारखं आहे की नाही बर DS/dt is 2 centimeter square per second क्लियर आहे बच्चा at what rate the volume is increasing सो बेटा ते काय म्हणतात आपल्याला dV/dt काय म्हणतात at what rate the volume is increasing when radius is 6 centimeter मग सारखंच फक्त विषय वॉल्यूमचा आहे बस शुरू किया जाए यस सर सोल्यूशन बेटा नीट लक्ष दे सरफेस एरिया दिला आणि व्हॉल्यूम आहे सो मला दोन व्हेरिएबल घेऊन त्यांच्या दोघांचे फॉर्म्युले घेऊन फक्त खेळायचे बेटा सरफेस एरिया दिला मला चल एकदा यस लिहितो यस इज इक्वल टू 4πr² स्टँडर्ड फॉर्म्युला आहे बच्चा ऑल राईट यस सर विथ रिस्पेक्ट टू टाइम तुम्हाला माहिती आहे सो DS/dt आपण मग अशीच केलं होतं बघ 4π कॉन्स्टंट ऍग्री गुणिले r² चा 2r आणि r चा डेरिव्हेटिव्ह dr/dt व्हेरी सिंपल हे तर मग अशी पण केलं होतं आपण बालमित्रांनो काढायचा आहे dV/dt दिलाय DS/dt विच इज 2 ओके सर 4 दुने 8 पाय गुणिले r इज ऑल्सो गिवन विच इज 6 इंटू dr/dt तर मला माहित नाही सो इथून dr/dt भेटेल का नाही येस सर मग आता बघ 2 × 8 मग dr/dt काय होईल बेटा 6 × 24 पाय ना 1/24 पाय अरे बघ ना इथं किती झाले 6 × 4 24 पाय हे 24 पाय इथं खाली जातील सो 1/24 पाय क्लिअर आहे यस सर बर आता विषय काय चालला आपल्याला dV/dt काढायचा प्यारे बच्चों यू नो दॅट व्हॉल्यूम ऑफ द स्पियर स्पियर आहे ना कोण आहे स्पियर आहे सिलेंडर आहे नीट लक्षात ठेवायचे व्हॉल्यूम पार्ट करा मग तिथं स्पियर आहे सो 4/3 πr³ हॅपी येस सर चला मग आता काय करूया एकदा स्क्रीनशॉट घ्या ही साइड पुसतो मी झालं ठीक आहे मग आता व्हॉल्यूमचा रेट ऑफ चेंज dV/dt इज इक्वल टू बेटा 4/3 पाय कॉन्स्टंट आहे का नाही सो 4π/3 ही कॉन्स्टंट टर्म आहे r³ चा डेरिव्हेटिव्ह 3r² एक सारखं करायचं 3r² इंटू dr/dt झालं r चा घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू टाइम dr/dt माहितीये का यस सर मग बेझिझक टाकून द्या त्याला हा 3 आणि हा 3 झाला कॅन्सल 4π r चा स्क्वेअर r किती होता 6 सेंटीमीटर सो कॅन आय पुट 36 यस सर dr/dt ला उचलून टाका 1/24 पाय गेटिंग पाय पाय डेश क्या 4 सख 24 6 6 36 6 व्हॉल्यूम आहे व्हॉल्यूम म्हणजे सेंटीमीटर क्यूब इथं विषय सेंटीमीटरचा आहे ना व्हॉल्यूम आहे सो सेंटीमीटर क्यूब पर सेकंड क्लिअर आहे चला स्क्रीनशॉट घ्या पुढचं सम घेऊ आपण गेटिंग ना बच्चा
आर यू अंडरस्टँडिंग? एनी अडचण? नो अडचण सर. समजतंय सगळ्यांना? अरे कोणाला काय अडचण? So प्यारे बच्चों, we have got the question in front of us. If each side of equilateral triangle है, okay, equilateral triangle आहे. सो बाल मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की त्याच्या छेक 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 तिन्ही साइड्स सेम आहे. त्याची जी साइड आहे, आता आपल्याला माहित नाही तर आपण म्हणूया का लेटेस्ट से ए ए ए साइडच माहिती आपण ए बोलू. फाइंड द, अच्छा, whenever the matter of equilateral triangle is come, बेटा एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल पाठ करा सगळ्यांनी. कॉन्सेप्ट ऑफ क्लास 10 थे राव. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज √3/4 टाइम्स साइड स्क्वेअर. पाठ करा. √3/4 टाइम्स साइड स्क्वेअर. बुकलेटच्या शेवटच्या पेज वरती सगळं दिलेलं आहे मी तुम्हाला. पाठ करा. एरिया इज √3/4 साइड स्क्वेअर. होपफुली त्याची गरज पडणार म्हणजे पडणार, कारण की इथं कोण इन्क्रीज होते बघ ना. साइड, ईच साइड increases at the rate of this, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ साइड विथ रिस्पेक्ट टाइम दिला. चला गिवन लिहा. सो बालमित्रांनो, रेट ऑफ चेंज ऑफ साइड म्हणजे DA/DT √2 सेंटीमीटर पर सेकंड. व्हेरी इझी. रेट ऑफ चेंज ऑफ इट्स साइड विथ रिस्पेक्ट टू टाइम दिला म्हणजे DA/DT आहे की नाही. DA साइड ए आहे ना, DA/DT. फाइंड रेट ऑफ इंक्रीज, नाही का, इन्क्रीज आपल्याला चेंजची घे नाही, इन्क्रीज असं डिक्रीज. अच्छा, वाढतोय तो. रेट ऑफ इन्क्रीज ऑफ इट्स एरिया, त्याचा एरिया वाढत चालला आहे की नाही. ऑब्विस ना बेटा, चेक 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 असा होईल ना, तो मोठा होईल ना. हा, वेन द लेंथ इज 3 सेंटीमीटर, त्याची लांबी 3 सेंटीमीटर झालेली असताना रेट ऑफ चेंज ऑफ एरिया काढा. आपण बोललो काहीच अडचण नाही सर. DA, आता सरफेस एरिया थोडी आहे, स्पिअरला आपण एस लिहितो, याला ए लिहू. DA/DT काढायचं आपल्याला. वेन द लेंथ इज 3 सेंटीमीटर. सो बच्चा, ए इज 3 सेंटीमीटर. सॉल्व किया जाए. यस सर, वेरी इजी. एरिया ऑफ इक्विलैटरल ट्रायंगल इज √3/4 साइड स्क्वेअर. साइड इज ए. चलो हैप्पी, वेरी इजी सर. काय करायचं, DA/DT शुरू किया जाए. DA/DT √3/4 ही कॉन्स्टंट टर्म आहे. उजव्या साईडला छोट्या ए चा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. मग एक्स स्क्वेअरचा 2x तर ए स्क्वेअरचा 2a इंटू ए चा विथ रिस्पेक्ट टाइम DA/DT. किती सोपं आहे राव, आहे का नाही. झालं, इथं सगळंच माहिती आहे. √3/4 इंटू 2, ए कुठे गे 3 इंटू DA/DT त्यांनी दिला होता √2. सॉल्व किया जाए, विषय संपला. 3 दुने 6. अच्छा, बे 1 बे, बे दुने 4. √2/2 ला 1/√2 लिहू, कसंही जमतं, काय अडचण नाही. पण चल, 3 दुने 6 आणि √3 √2 ला काय लिहू, 3 दुने 6, रूट मध्ये 6. अरे काय आलं का नाही रे, नाही काय आलं. अरे भागिले 2 आहे रे. आय एम व्हेरी सॉरी बेटा. खाली 2 आहे हा. 3/2 बरं का, रॅशनल वाले बघ. 3/2 वरती बघ, √3 आहे, √2 आहे. सो स्क्वेअर रूट मध्ये 3 दुने 6. अच्छा, रेट ऑफ चेंज ऑफ एरिया आहे हा. मग याला कसं लिहू बघ ना. साईड कशात दिलेली आहे, सेंटीमीटर मध्ये. सो सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. बघ ना, एरिया कसा असतो मीटर स्क्वेअर, पण इथं सेंटीमीटर आहे. सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. जसं दिलंय तसं लिहायचं. स्क्रीनशॉट घ्या. होता का नाही एकदम सुंदर अशा प्रकारचा इझी क्वेश्चन. बोला बाल मित्रांनो. अजून 2 सम घेणार मी याच्यात, तुम्ही नाही म्हणले तरी सुद्धा. आणि होमवर्क देणार नाही का? देणार. MHT CET लेवलचा मी गृहपाठ देणार तुम्हाला. ठीक आहे. लेट्स टेक नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम दिस. सो बालमित्रांनो, व्हॉल्यूम ऑफ द स्पियर, एक स्पियर आहे, त्याचा व्हॉल्यूम काय व्हायला लागला, इन्क्रीज. डिक्रीज हो ना, ते इन्क्रीज हो. इथे इन्क्रीज दिला, ओके सर. इन्क्रीज ऍट द रेट ऑफ 20 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. स्क्वेअर असू शकत नाही, व्हॉल्यूम आहे म्हणजे क्यूब पर सेकंड. प्रिंटिंग मिस्टेक पुस्तकात असेल. व्हॉल्यूम आहे सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. सो बालमित्रांनो, एकदा गिव्हन लिहू आपण. रेट ऑफ
चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम दिला ना, सो 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. फाइंड रेट ऑफ चेंज ऑफ इट सरफेस एरिया. त्याच्या सरफेस एरियाचा रेट ऑफ चेंज म्हणजेच बेटा ds बाय dt काढायचा आपल्याला. क्वेश्चन मार्क. वेन रेडियस इज 5 सेंटीमीटर, हाय की नाही मग सारखंच. r इज 5 सेंटीमीटर. सॉल्व किया जाए. यस सर. सोल्युशन. आणि तुम्ही सुद्धा या फॉर्म मध्ये जरा लिहित जरा ग्रो पार्ट करत असताना. इट्स अ व्हेरी नाईस प्रोसेस. चला आता काय करूया. बर, व्हॉल्यूमचा रेट ऑफ चेंज आहे आणि याचा आपल्याला काढायचा आहे. सो जे दिलंय त्याचा फॉर्म्युला मी एकदा लिहितो बेटा. v इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. प्यारे बच्चों, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम इज dv बाय dt. 4/3 पाय म्हणजे 4π/3 कॉन्स्टंट आहे गुणिले आर क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3r² आणि गुणिले r चा dr बाय dt. हा फायदा आहे डिफरन्शिएशन नीट शिकल्याचा. डिस्काउंट 3 ला 3 कॅन्सल आउट झाला. हे तर मग सारखं झालं. अच्छा. वेन द r इज 5 सेंटीमीटर. सो बालमित्रांनो, r ला 5 टाकून द्या. स्क्वेअर आहे, सो 25 dr बाय dt. माहितीये का मला नाही. मग इथून dv बाय dt माहितीये की यस सर हे का 20. सो सगळ्या व्हॅल्यूज आपण टाकल्या. 4 1 4 4 पंचे 20 आणि 5 5 25. राईट. सो उरलं काय तो 5. सो प्यारे बच्चों, dr बाय dt तो जो 5 आहे तो डाव्या साईडला आला तर भागील होईल. इट इज दॅट इझी. हे काय राव खाली आणि त्याला तो पाय जोड धरेल इथं. ठीक आहे. ही जी मारामारी झाली 4 पंचे 20 आणि 5 5 25. सो 5 पाय ही टर्म इकडे भागील झाली फक्त, संपलं. dr बाय dt आला. यस सर. बर, मग आता ds बाय dt काढायचा आहे. ओके सर. यस इज द सरफेस एरिया. तुम्हाला सर्वांना माहिती आहे 4πr². सो प्यारे बच्चों, ds बाय dt इज 4π इज द कॉन्स्टंट टर्म गुणिले r² चा 2r आणि r चा dr बाय dt. उचलून टाकून द्या dr बाय dt ची व्हॅल्यू. 4 2 मी याला असलो का बेटा एकदा 8πr dr बाय dt. 8π गुणिले व्हॅल्यू ऑफ r इज 5 गुणिले dr बाय dt इज 1/5π. डिस्काउंट ठॉय खाली काय उरला 8. ds बाय dt रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. एरिया कशात दिलाय सेंटीमीटर मध्ये. काहीच नसतं युनिट शब्द लिहायचा आहे रे बाबा. एरिया आहे सो सेंटीमीटर आहे तर सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. स्क्रीनशॉट घ्या. मजा आली. अरे आली का नाही आली राव. अरे बोलो, आली का नाही आली. डन. मग आता होमवर्क करणार का नाही सगळे. प्रॉमिस करा मला.